राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं थैमान घातलं। राजधानी मुंबईची तुंबई झाली। सध्या मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी सुद्धा राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस अजूनही बरसतोय। पाहूया वेगवेगळ्या भागातील पावसाचा घेतलेला हा सविस्तर आढावा। गेले 3 दिवस राज्यभरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये आज थोडी थोडी उसंत घेतली। मात्र राज्याच्या इतर भागात संततधार सुरूच असल्याचं दिसलं। ही दृश्य आहेत कोल्हापूरमधली। जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। त्यामुळे सध्या पंचगंगेचं हे असं विस्तीर्ण आणि रौद्र रूप पाहायला मिळतंय। दुसरीकडे पंचगंगेचं उगमस्थान असलेला चिखली परिसर जलमय झाला होता। पंचगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भोगावती या नद्या ज्या ठिकाणी मिळतात त्या संगमाचं हे ठिकाण। या संगम परिसराच्या आसपासची काही मंदिरही पाण्याखाली गेली होती। दुसरीकडे साताऱ्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। साताऱ्याच्या बोरगाव जवळ तब्बल 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पाटण तालुक्यात कोयना धरणाचं पाणी शिरल्यानं कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग बंद झाला। तर ज्या गावांमध्ये पाणी शिरलं तिथल्या शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांना महापूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या साताऱ्यातील संगम माहुली परिसरात आहोत। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर नद्यांचं रौद्र रूप एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। कृष्णा वेण्णीच्या संगमावर आहोत। या नद्या दुतडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। साताऱ्यातील छत्रपती शाहू महाराजांची समाधी देखील पूर्णतः पाण्याखाली गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्या समाधीचा फक्त कळस आता आपल्याला बघायला मिळत आहे। जर बघायला गेलं तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून गेल्या 24 तासात 11 वेळा पाण्याचा विसर्ग वाढ करण्यात आली आहे। कोयना धरणाचे सर्व दरवाजे 13 फुटांनी उचलून 15,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला आहे। कोयना धरण सध्या 102 टीएमसी भरलं आहे। कनेर धरणातून 14,000 तर उरमोडी धरणातून 8,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। वीर धरणातून 55,800 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला आहे। त्याचबरोबर दोम धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आल्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील जी नद्या आहेत त्या दुतडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठा महापूर नद्यांना आल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे। पावसामुळे साताऱ्यातल्या धरण साठ्यातही मोठी वाढ झाली आहे। कराडच्या प्रीती संगमावरील कृष्णामाई मंदिराला पाण्याचा वेढा पडला होता। तिकडे सांगली जिल्ह्यात मिरज, शिराळा या भागातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। जिल्ह्यात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत। रायगड जिल्ह्यातलं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं ठिकाण म्हणजे माथेरान। याच माथेरानमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 438 मिलीमीटर इतका पाऊस पडला। विदर्भातल्या गोंदियात मुसळधार पावसामुळे धरणं तुडुंब भरली आहेत। मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या इटियाडोह धरणाची ही ड्रोन दृश्य। कोकणालाही मुसळधार पावसानं झोडपलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मात्र पावसाळ्यात कोकणाचं रूप आणखीनच खुलून दिसतं। एकीकडे मुंबईत पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी राज्यभरात पाऊस अजूनही सुरूच आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।